असा आहे छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास। मुंबईतल्या भायखळा मार्केटमध्ये त्यांनी भाजी विकण्याचा व्यवसाय केला। तरुणपणीच बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणानं भारावले आणि राजकारणात उडी घेतली। 1973 ते 1984 महापालिकेत विरोधी पक्षनेता आणि 1985 मध्ये मुंबईचे महापौर ते होते। 1991 मध्ये दुसऱ्यांदा मुंबई महापौर होण्याची संधी त्यांना मिळाली। शिवसेनेच्या दुसऱ्या फळीचे नेते म्हणून भुजबळ हे महत्त्वाचं नाव होतं। 18 ऑक्टोबर 1999 रोजी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। 8 डिसेंबर 2008 रोजी महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री ते झाले। भुजबळ 2004 पासून 2014 पर्यंत सार्वजनिक बांधकाम मंत्री होते। 1999 मध्ये शरद पवारांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि भुजबळ राष्ट्रवादीत गेले। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते अजित पवार यांच्या सोबत आहेत। नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सलग चौथ्यांदा ते येवला विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। महायुतीनं त्यांना